सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा. झालेल्या जत नगर परिषद असेल, आटपाडी नगर पंचायत असेल किंवा त्यानंतर झालेल्या राज्यातील विविध ठिकाणच्या महानगरपालिका असतील, या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून महानगरपालिकामध्ये जिथं आमदार पडळकर साहेबांच्या सभा झाल्या त्या ठिकाणी आमदार साहेबांनी तिथं नगरसेवक तिथे असे निवडून आणण्याचा प्रयत्न केला. जत नगर परिषदेमध्ये आमचे नूतन नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आराळे साहेब, त्याचबरोबर नगरसेवक अशी जतमध्ये एक हाती सत्ता आणण्याचं काम पहिल्यांदाच या जत तालुक्यात घडलं. त्याचबरोबर आटपाडीची नगरपंचायत नवीन झाली होती आणि पहिल्यांदाच तिथं नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याचं काम आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून झालं. यानंतर मात्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. इतिहासामध्ये पहिल्यांदाच जत तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 12 पंचायत समिती सदस्य निवडून आणण्याचा करिश्मा आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून झाला. त्याचबरोबर आटपाडीमध्ये सुद्धा 3 पंचायत समिती सदस्य व 1 जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याचं काम त्यांनी केलं. 16 जिल्हा परिषद सदस्य जत या सांगली जिल्ह्यामध्ये आहे, त्यामधले 9 हे आमदार पडळकर साहेबांच्या माध्यमातून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य आहेत. इथं 12 पंचायत समिती, तिथं म्हणजे 15 पंचायत समिती सदस्य. अशा पद्धतीने आमदार साहेबांचा एक या जिल्ह्यामध्ये करिश्मा बघायला मिळाला. आणि याचंच फलक म्हणून महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवभाऊ असतील आणि जो विधानसभेला प्रचार वेळेला शब्द दिला होता की जत तालुक्याची नक्कीच मान उंचावण्याचा प्रयत्न करू, त्याच पद्धतीने त्यांनी त्यांचा शब्द पाळलेला आहे. आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेबांची आज भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. मी सर्वप्रथम आमदार साहेबांचं मनापासून जतवासियांच्या तर्फे अभिनंदन करतो. पण यामध्ये सुद्धा आम्हाला थांबायचं नाही, कारण आमदार साहेबांनी थोड्या दिवसामध्ये वर्षभरामध्ये 2 नगर परिषद, 1 नगर परिषद, 1 नगर पंचायत, जत तालुक्यातल्या 8 सीटा आणि आटपाडी तालुक्यामध्ये 1 सीटा, जत पंचायत समितीची 1 हाती सत्ता, असा चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलाय. आणि या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं एक उठावदार भरीव काम करण्याचा आमदार साहेबांचा प्रयत्न चालू आहे. पण यालाच थोडी गती म्हणून आमदार साहेबांना ज्या पद्धतीने आमदार साहेबांनी काम केले त्याच पद्धतीचं एक कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी आमची जतवासियांची अपेक्षा आहे. आतापर्यंत जतला न मिळालेलं कुठलंही मंत्रीपद हे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून एक विकासपत्र या माध्यमातून आम्हाला मिळावं अशी आमची जतकरांची अपेक्षा आहे. आणि नक्कीच आता उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे, ही अभिनंदनीय आहेच, पण राज्याचे देवाभाऊ ही सुद्धा आमची अपेक्षा लवकरात लवकर पूर्ण करतील अशी आम्ही जतवासी आशा बाळगतोय. आणि नक्कीच या राज्याचा एक आमचा नेता म्हणून गोपीचंद पडळकरांचा राज्यभर गाजतोय, त्या पद्धतीने पहिल्यांदाच जतला एक कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा सुद्धा आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून मिळेल अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि सर्व जतवासियांच्या माध्यमातून सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष या सर्वांच्या वतीनं मी भारतीय जनता पार्टीचं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचं, या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंचं आम्ही मनापासून